सो हे गाईज वेलकम टू आवर चॅनल वैश्य मस्ती. तर आता आम्ही चाललो स्वामींच्या दर्शनाला. स्वतः आम्ही जातोय पळसदरी मठामध्ये. गाईज आता आम्ही आलो आहोत कर्जतला. कर्जतवरनं आता आम्ही चाललो आहोत स्वामींच्या मठात. सो कर्जत स्टेशनवरून तुम्ही टॅक्सी किंवा ऑटो करून पळसदरीच्या मठामध्ये जाऊ शकता. इथून ऑटोने वगैरे पोहोचण्यासाठी तुम्हाला 10 to 15 मिनिट्स लागतील. सो तुम्ही पळसदरीला स्वामींच्या दर्शनासाठी गेला होतात का? तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो फायनली आम्ही पळसदरीच्या मठात पोचलेलो आहोत. इथे एंट्री करताच वेगवेगळ्या दुकानांमध्ये स्वामींच्या खूप सुरेख अशा मूर्त्या होत्या. तसंच बाकी पूजेचं सामानसुद्धा होतं आणि आम्हीसुद्धा पूजेचं सामान घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. इथे स्वच्छ पाय धुवून आम्ही पुढे निघालो. मठ अतिशय सुंदर होता आणि तिथलं वातावरणसुद्धा खूप छान होतं. सो इथून एंट्री केल्यावर तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे, कारण की आम्ही एक्झॅक्ट आरतीच्या टाईमला पोचलो होतो. सो इथून आम्ही एंट्री केल्यावरती पुढे जाऊन आम्ही गणपतीचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन आरतीसाठी थांबलो. आरतीचा अनुभव खूप छान होता आणि तिथलं वातावरणसुद्धा खूप छान होतं. मग इथून आम्ही आरती केल्यानंतर महाप्रसादासाठी गेलो आणि महाप्रसादाचं एंट्रन्स इथून होतं. तर इथे महाप्रसादाच्या लाईनमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या स्वामींच्या मूर्ती आणि फोटोजचं दर्शन होईल. इथली महाप्रसादाची व्यवस्थासुद्धा खूप पद्धतशीर होती आणि आपला महाप्रसाद झाल्यानंतर आपलं ताटसुद्धा स्वतः स्वच्छ करून तिथे ठेवायचं होतं. सो मला खूप आवडलं तिथली पद्धत. तर तुम्हीसुद्धा इथे येऊन नक्की एक्सपिरियन्स घ्या. आणि इथून महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे त्यांनी वटवृक्षाची कलाकृती तयार केली होती. तिथे स्वामींची, देवीची अशी वेगवेगळ्या मूर्ती होत्या. सो इथे तुम्ही फोटोज काढू शकता आणि इथेसुद्धा फोटो काढून झाल्यानंतर आम्ही इथून निघालो आणि जाता जातासुद्धा स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही पळसदरी स्टेशनवरनं ट्रेन पकडून घरी निघालो. सो तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बाय.